नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक MahaTeacherRecruitment.org या शिक्षक भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरील न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। एकूण 6 पॉईंट आहेत। पहिला पॉईंट, पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती। दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली। आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले। तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला। या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसेच शासन पत्र दिनांक 19 एप्रिल 2024 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आले आहे। त्यानुसार वरील प्रमाणे कारवाई करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत। तर ज्या ठिकाणचं मतदान पूर्ण झालेलं आहे त्या जिल्ह्यातले जर कोणत्या उमेदवारांनी नियुक्ती द्यायच्या राहिल्या असतील तर त्यांना नियुक्ती देण्यात येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। ज्या जिल्ह्यातली निवडणूक झाली नाही त्यांना नियुक्ती वगैरे देण्यात येणार नाही, जर तिथली नियुक्ती प्रलंबित असेल तर। आणि ह्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडचा बी उल्लेख नाही, त्याच्यात स्पष्ट भूमिका दिसत नाही कन्व्हर्टेड राऊंडची। तसेच मुलाखतीच्या राऊंडची सुद्धा ह्याच्यात स्पष्ट भूमिका दिसत नाही। सेकंड फेजचं पण दिसत नाही। फक्त एकच सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की ज्या उमेदवारांची नियुक्ती द्यायची राहिली होती, जर तो उमेदवार जिथं मतदान झालेलं आहे त्या जिल्ह्यात त्याची नियुक्ती द्यायची असेल तर तिथे त्यांना नियुक्ती देण्यात येईल द्या म्हणून असं भारत निवडणूक आयोगानं आपल्या शिक्षण विभागाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।